नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत आळू वडी। तर एकदम खुसखुशीत, हेल्दी आणि चविष्ट कशी बनवायची ते बघूयात। चला तर इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत। 3 पाने घेतलेली आहेत मी। पाने थोडी मोठी आहेत, 4। तर काळ्या देठाची पाने घ्यायची, म्हणजे ती कमी खाजरी असतात। पानाचे मधले देठ कडक असते, म्हणून त्याला लाटून घ्यायचे, त्यामुळे मऊ होतात आणि वडी व्यवस्थित गुंडाळता येते। तर इथे मी त्याचे वरचे देठ काढून घेतलेले आहेत। आता याला पालथे टाकायचे आणि त्याला बेलण्याने एक ते 2 वेळेस फिरवून घ्यायचे, म्हणजे मधातले जे देठ आहे त्याचा तो नरम होईल। तर बघू शकता अशा पद्धतीने त्याला लाटून घ्यायचे। एकदम खुसखुशीत होते। फक्त काळ्या देठांची पाने घ्यायची, म्हणजे ते खाजरे कमी असतात। तर चला आता पानं लाटून झालेली आहेत। आता इथे आपण बेसन पीठ घेतलेले आहे। वड्यांची तयारी करूयात। तर 2 चमचे मी मोठे चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्हाला हवे तसं तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा, घरगुती थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मी, थोडेसे जिरे घालायचे, 1 चमचा लसूण बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते घालायचे, चवीला छान लागते। ह्यानंतर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे। ह्याला अगोदर चमच्याने छान असे मिक्स करून घ्यायचे, अगोदर पाणी घालायचे नाही। मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, म्हणजे आळूवडी घशात दाटणार नाही आणि खुसखुशीत होईल। तर बघू शकता इथे मी अगोदर चमच्याने त्याला छान असे मिक्स करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आणि त्याला छान असे एक बॅटर तयार करून घ्यायचे। जास्त घट्टही नाही करायचे आणि जास्त पातळही नाही करायचे, थोडे थोडे पाणी घालायचे। तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची। जास्त पातळ कराल तर ते पानाला चिकटणार नाही। तर बॅटर आपले तयार आहे। आता पानांना आपण ते बॅटर जे तयार केलेले आहे ते लावून घेऊयात। तर इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत, त्याला पालथे मांडून घ्यायचे आणि पालथ्या पानावर पूर्ण मिश्रण जे आहे ते लावून घ्यायचे। जास्तही बेसन लावायचे नाही आहे, बघू शकता तुम्ही। ह्या पद्धतीने बेसन लावून घ्यायचे आणि नंतर त्यावर दुसरे पान ठेवायचे, परत दुसऱ्या पानालाही तसेच बेसन लावून घ्यायचे। चला तर आपले मिश्रण लावून तयार आहे। आता ह्याला छान असा रोल तयार करून घेऊयात याचा। तर अगोदर साईडने त्याला मध्ये दुमडायचे, म्हणजे जेणेकरून आपण जे मिश्रण लावलेले आहे ते बाहेर येणार नाही। आता त्याला दुमडल्यानंतर परत त्यावर थोडेसे मिश्रण लावायचे, म्हणजे आपली वडी जी आहे ती छान चिकटूनही राहील आणि खायलाही छान लागेल। तर अशा पद्धतीने मी लावून घेतलेले आहे त्याला। आता त्याचा एक छान असा रोल तयार करून घ्यायचा गोल। बघू शकता तुम्ही आपला आळू वडीचा रोल तयार आहे। अशा पद्धतीने मी 2 रोल तयार करून घेतलेले आहेत। आता ह्याला 10 ते 15 मिनिटे स्टीम करून घ्यायचे आहे। तर इथे मी एक जाळीचे भांडे घेतलेले आहे, त्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे आळू वडी जी आहे आपली ती चिकटणार नाही भांड्याला। आता ह्याला तेल लावल्यानंतर त्यामध्ये आळू वडी ठेवायची आणि याला 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर स्टीम करून घ्यायचे।
चला तर बघू शकता तुम्ही, मी 10 ते 15 मिनिट त्याला वाफेवर शिजवून घेतलेले आहे. तर आता ह्याला छान असे गार होऊ द्यायचे, लगेच कट करायचे नाही, गार झाल्यानंतर त्याला कट करायचे. तर बघू शकता तुम्ही, मी इथे 5 ते 10 मिनिट त्याला छान असे गार होऊ दिले आहे. आता ह्याचे काप करून घेऊयात. वडी जास्त जाडही कापायची नाही, नाहीतर वडी आतमधून कच्ची राहील ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस. ह्या पद्धतीने कट करा. जास्त जाडं कराल तर आतमधून कच्ची राहील, वरून होईल खुसखुशीत. तर बघू शकता तुम्ही, छान असा रंगही आलेला आहे आणि आपल्या आळूवड्याही कट करून तयार आहेत. तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेले आहे. तेल अगोदर कडकडीत असे गरम होऊ द्यायचे आणि नंतर आपण ज्या आळूवड्या तयार केल्या आहेत त्या अलगद तेलामध्ये सोडायच्या. तर इथे माझ्या सर्व आळूवड्या तेलामध्ये टाकून तयार आहेत. आता ह्याला 1 मिनिटे तरी याला धक्का लावायचा नाही, नाहीतर वड्या सुटू शकतात. तुम्ही हवं तर ह्याला शॅलो फ्राय पण करू शकता. इथे मी डीप फ्राय करत आहे. वड्या टाकून झाल्या की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे ह्याला छान असे तळून घ्यायचे. आलटून पलटून घ्यायचे त्याला, म्हणजे कोणत्याही साईडने कच्ची राहणार नाही. तर बघू शकता तुम्ही, इथे आपल्या वड्या 3 ते 4 मिनिटे मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत. एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. चला तर ह्याला आता काढून घेऊयात. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.